हे ऑन ऑफचं बटन आहे. ओके यस. मशीन स्टार्ट झालं आपलं. हे डिश हे डिटर्जंट बॉक्स आहे. याच्यामध्ये लिक्विड किंवा पावडर इथे टाकायचं. सॉफ्टनर असतं ते इथे टाकायचं. ओके. लिक्विड पावडर, लिक्विड डिटर्जंट डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड वॉट एव्हर. ओके. आणि इथे सॉफ्टनर तुम्ही टाकू शकता. सॉफ्टनर सॉफ्टनर. ओके. दिलं याच्यावर. तेवढंच आहे का? बाकी नाही त्याच्यात? बाकी काहीच नाही. ओके. आणि मेन पाणीचा फ्लो इथेच असतो. इथे तुम्ही टाकला तर इथं खूप हळूहळू जातो. इथं पण टाकलं तर. इथे काय टाकायचं? आणि हे काय काय? लिक्विड किंवा पावडर. पुश. आणि हे तुम्हाला धुवायचं असेल तर इथं पुश करायचं. हे निघून हो. आणि परत टाकताना ते पुश करून बाहेर निघतं का? हा. आणि टाकताना डायरेक्टली स्लाइड करून द्यायचं. ओके. आता हे पूर्ण आपले जे प्रोग्राम्स आहे या साईडला. यस. आणि इकडे जे आहे हे पूर्ण ऑप्शन्स आहे. ओके. यस. हे ऑप्शन्स आहे आणि हे प्रोग्राम्स आहे. आता स्टार्ट केले आपलं कॉटनवरती. कॉटनवरती तुम्ही रोजचे कपडे तुम्ही यूज करू शकता. म्हणजे डेलीचे. ते जवळपास 1 तास 15 मिनिटं 1 मिनिटं काहीतरी घेतो कपड्याचं वजनानुसार. परत कॉटन प्लस मध्ये पण सेम आहे. कॉटन प्लस बरोबर तुम्ही मिक्स फॅब्रिक वगैरे टाकू शकता. हे मिक्स फॅब्रिक झाला चालू. मिक्स फॅब्रिक मध्ये तुम्ही डेली वॉश करू शकता. याच्यामध्ये टायमिंग 1.5-2 तासाचं टायमिंग आहे सगळ्या सायकल्स मध्ये असं हो. 1.5 तास वगैरे. हो. आता प्रत्येक याच्यामध्ये आता एआय सिस्टीम म्हणजे आपलं काय ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा. अच्छा. याचा एआयचा आयकॉन दिसत नाही. हा. ओके. हा एआयचा आयकॉन. हा. ते बरोबर मॅच करून घेतो. त्याचं कपड्याचं वजन करणार, त्याच्या हिशोबाने पाणी घेणार तो प्रत्येक प्रोग्रामला. आणि किती पाणी टेम्परेचर घेईल तो 40 डिग्री सेल्सिअस मिक्स फॅब्रिकला घेईल. आणि 1000 RPM ला फिरवतो. आता तुम्ही फिरवताय ही लाईट दोन आम्हाला कसं समजेल? सायलेंट ही वॉश याची. कोणत्या याच्यावर आली? इझी केअर. अच्छा. कारण की हा दोन्ही एरियावर दिसतोय नाही आम्हाला. हे इकडे बघा. आता हे इझी केअर वरती. अच्छा. ते एक समजून कुठे घ्या. arrow? ते नाही हे समजत. बघ. ते कन्फ्युजिंग वाटतं हे थोडं. लाईन इझी केअर. आता इझी केअर आहे. हा. इझी केअर म्हणजे इकडून अजून हे बघा आता मी वर करतो हे. हा. हा. आता वर Mix केलं fabric. आणि वर केलं. हा. आता हे फर्स्ट त्याच्यापेक्षा वर जातो. आता हे कॉटन याच्यावर नाही जात. इकडे येईल. हा. Delicate अच्छा. सोल. आता हे बघ बघून घे. First, हे हा. पहिले कॉटन आहे. दिस इज कॉटन प्लस. दिस इज आणि मिक्स्ड आपलं- फॅब्रिक. हे इझी Easy म्हणजे care. हा वरचा डॉट पकडायचा हो, है ना. बरोबर. वरचं एज त्याची. हा. ओके. ठीक आहे. इझी केअर मध्ये नाजूक कपडे वगैरे आपण वॉश करू शकतो. ते टॉर्च राहू दे ना चालेल. आणि टॉर्चवर याच्यात सायलेंट व्हिडिओ नाही वॉश. येतो. सायलेंट वॉश मध्ये तुमचं टायमिंग वाढेल. अच्छा. आणि RPM खूप कमी असतं याच्यामध्ये. 800 RPM मध्ये कपडे जे सुकवणं स्पिनिंग असते ती हा, 800 RPM मध्ये फिरतात. आणि त्याला टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस बाय डिफॉल्ट. प्रत्येक प्रोग्रामला किती टेम्परेचर ते बाय डिफॉल्ट सेट केलेलं आहे प्रत्येक प्रोग्रामला. ते ऑटोमॅटिक येतं डिग्री. एलर्जी केअर म्हणजे आपलं घरी पेशंट वगैरे कोणाला एलर्जी त्याचे कपडे याच्यामध्ये वॉश करू शकतं. त्याला टेम्परेचर किती आहे 60. आणि फुल RPM ला 1400 RPM ला फिरतो हा स्पिनिंग. बेबी स्टीम केअर म्हणजे फक्त लहान मुलांचे कपडे. त्याच्यानंतर डाउनलोड सायकल्स. आपण ॲपवरनं पण डाउनलोड सायकल म्हणजे वॉश टायमिंग आपण 5 मिनिटं ठेवायचं आहे. रिन्सला 3 मिनिटं ठेवायचं आहे. स्पिनिंगला 4 मिनिटं ठेवायचं आहे. असं टाइम आपलं एक प्रोग्राम बनवायचा आणि ते याच्यामध्ये डाउनलोड करायचा. अच्छा. ते कसं डाउनलोड करू करायचं? शकतो ते ॲपवर? ॲपवरती. हा. ते पण घरातला वायफाय आहे ना होतो. टब क्लिनिंग. हे जे टब आहे ते असं तर का याला- दिसतंय ते एरर आल्यासारखं? नाही टब क्लिनिंग. अच्छा, TCL. अच्छा, ते- TCL अच्छा. टब क्लिनिंग. अच्छा. ओके. TCL येते. TCL. हा. तर हे याच्या पाण्याची जी क्षार वगैरे जमा असते टब मध्ये तर ते सेल्फ क्लिनिंग साठी एक एजंट येते पावडर येते. त्याची सेल्फ क्लिनिंग करते ती पावडर. ती पावडर तुम्हाला दाखवून येते बारीक ती. त्याच्यानंतर डुएटचा अर्थ काय? बेडशीट. हा. डुएट म्हणजे बेडशीट. बेडशीट. हा. आता आपलं 10 किलोचं मशीन आहे तर आपण डबलचे 2 बेडशीट टाकू शकतो बिंदास. अच्छा. आणि एक वाटलं जागा असेल तर सिंगल बेडशीटचं पण टाकू शकतो. म्हणजे आपल्याला 3 बेडशीट. हा. बेडशीट 3 टाकू हा. शकतो. डुएट म्हणजे बेडशीट. आणि ब्लँकेट. ब्लँकेट विचारून तुम्ही घे बा. फक्त याच्यामध्ये ना 75% तुम्ही ड्रम भरू रिकामं शकता. राहील, हा. भरायचं 75%. 25% रिकामं पाहिजे फिरायला जागा पाहिजे. अच्छा, हा.
ब्लँकेट मग एकच टाकू शकतो हो, डबलचं आणि एक. डबल बेडशीट 2 का 3 बोलू? तीन दोन. डबलचे 2 दोन आणि एक single सिंगलचं एक टाकू शकतो, जागा उरली तर टाकू मग शकतो. तेवढंच फक्त बाकी मग नंतर काय बाकी टाकायचं काही नाही, काही नाही. दुसरं त्याच्याबरोबर ओके. डुएटचं म्हणजे बेडशीट. क्विक 30 मिनिट्समध्ये तुमचं 2 सेट कपडे वॉश करून प्रॉपरली निघते. तुम्ही 4 पण टाकू शकता, पण ते वॉशिंग क्वालिटी भेटणार नाही. 2 किंवा 3 तुम्ही टाकू शकता. याच्यामध्ये 30 मिनिटामध्ये वॉश, रिन्स, स्पिन तिघं सायकल कम्प्लीट होतील याच्या क्विक 30मध्ये. क्विक 30मध्ये. आणि स्पोर्ट्स वेअर म्हणजे आपले ट्रॅक सूट्स वगैरे असतात ते त्याच्यामध्ये यूज करतो. स्पोर्ट्स वेअरचे कपडे वगैरे असतात ते यूज करू शकता आपण स्पोर्ट्स वेअरवर. हँडवूल म्हणजे आपले स्वेटर्स वगैरे झालेले, हाताने शिवलेले बनलेले किंवा याचे उलनचे कपडे ते आपण याच्यामध्ये वॉश करू शकतो. डेलिकेट आपण याच्यामध्ये तुम्हाला आपले जे रेशीमची साडी असते किंवा टिकल्या वगैरे असतात, त्याला नाजूक वगैरे असतात, तर ते याच्यामध्ये वॉश केलं जातं. याला सायकल म्हणजे स्पिनिंग खूप कमी आहे, 800 आहे आणि 20 डिग्री सेल्सिअस कमी टेम्परेचर आहे पाण्याचं. आता आता program डेलिकेट घेतलं तर डेलिकेटच कपडे पाहिजे असं आहे का म्हणजे? असं काही नाही, असं काही नाही, पण त्यांनी पण दिलेलं त्याला आरपीएम पण कमी दिला 800 हां आणि त्याला 20 डिग्री सेल्सिअस पाणी म्हणजे दिलेलं आहे. डेलिकेट आणि काय मिक्स कॉटनही टाकलं सगळं टाकलं हो. तर तसं ते करतं ना करता व्यवस्थित करता येतो असं. त्याचं? पण आता मला सांगता ना डेमो तसं हां, कंपनीचं जे नाही, हा, ते आलं ओके. लक्षात पण मी बरं. प्रॅक्टिकल हा, विचारतो. नाही, ते करू तर हे शकता, टाकू थिअरटिकल शकता. झालं. बिंदास थोडं. टाकू शकता कारण की फिरणार तेच आहे, हां. काय प्रॉब्लेम नाही. आता हे इकडचे प्रोग्राम झाले. आता कॉटनवर आहे समजा, तो आहे ऑप्शन्स. आता आपण प्रोग्राम बरोबर ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. आता काय काय करू शकतो आपण, आपल्याला Temperature. 1400 RPM ला नाही फिरवायचं आहे. हम्म. आपल्याला समजा कमी फिरवायचं आहे, 400, 800ला, 1000ला जे अच्छा. वाटेल आपल्याला आपण फिरवू शकतो. ते स्पिनला टच करायचं हा, का? spin ला सेन्सिटिव्ह बघतो. आहे हा का? सेन्सिटिव्ह टच. नंतर टेम्परेचर सेट करायचं, तुम्हाला वाटतं की थोडं टेम्परेचर असलं पाहिजे तर 95 टेम्परेचर पर्यंत आहे. 60 95. एवढं म्हणजे एवढं गरम आहे का ते? आणि यामध्ये जसं जसं आपण टेम्परेचर वगैरे चेंज करू किंवा आरपीएम, तसं मग हा, इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी वाढेल, टायमिंग वाढेल तुमचं, सायकल टाइम वाढेल तुमचं. सायकल टाइम पण वाढतो याच्यामध्ये. 95 डिग्री तेवढं हॉट पाणी हा, म्हणजे त्याच्यात याच्यामध्ये हिटर आहे, ड्रम मध्ये हिटर असतो. नाही, कपडे जळणार नाही ना? नाही नाही नाही, नाही. हा. नाही 95 म्हणजे खूप गरम झालं हा. ना. बॉइलिंग टेम्परेचर झालं. रिन्स म्हणजे फक्त आपण खंगाळणे कपडे हाताने धुतलेले असेल हो. तर फक्त रिन्स करायचं असेल तर हा प्रोग्राम आपण सिलेक्ट करू शकतो. फक्त रिन्स होईल. मग प्री वॉश म्हणजे पहिले धुतलेले कपडे पूर्ण फक्त सुकवायचे असेल, फक्त ते प्री वॉश त्याच्यात टाकून आपण करू शकतो. किंवा फक्त धुतलेले कपडे स्पिन करायचं. याच्यामध्ये सोपचं नाही, हे- ऑप्शन नाहीये का? जेव्हा असं फिरतो वरती कपडे हा स्टॉप होतो, कपडे खाली आपटले जातात. म्हणजे ते तर वरती- ऑटोमॅटिक ड्राय होऊन जातात बुवा, हा, होत असतील. आपटले जातात. कोरडे होऊन जात आपण असतील. जुन्याकडे कशा आपटतो हो. हम्म. त्याच लॉजिक वरती बनवलं गेलं फ्रंट.